नमस्कार. राम राज्याची संकल्पना समजून घेताना आपण बघितलं की भाऊ असावा तर रामासारखा, लक्ष्मणासारखा, भरतासारखा आणि शत्रुघ्नासारखा. आणि तसे का हे पण आपण समजून घेतलं पहिल्या पुष्पामध्ये. दुसऱ्या विचार पुष्पामध्ये आपण समजून घेतले की पुत्र असावा तोही रामासारखा. तिसऱ्या विचार पुष्पामध्ये आपण समजून घेतले मित्र असावा तोही रामासारखा. तो पण डिटेलमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. चौथ्या विचार पुष्पामध्ये आपण समजून घेतले की शत्रू असावा तो पण रामासारखा. आणि आज आपण बघणार आहोत पती असावा तो पण रामासारखा. आज अनेक विद्वानामध्ये मतमतांतरे आहे. काहींचं म्हणणं असे की रामाने सीताला सोडले, तिच्यावर फार मोठा अन्याय केला. आणि काही मोजके विचारवंत ज्यांचा प्रचंड अभ्यास झालेला आहे त्यांचं म्हणणं आहे की रामाने सीताला सोडले नाही. मीही माझे वैयक्तिक मत या ठिकाणी अभ्यास पूर्ण देत आहे, अभ्यास करून देत आहे की रामाने सीताचा त्याग केला नव्हता. हे खोटं आहे आणि 100% खोटं आहे. कारण रामाने जर सीताचा त्याग केला असता तर सहज समजणारी गोष्ट आहे की रामाने रावणाबरोबर युद्ध केलेच नसते. युद्ध करायचा काही प्रसंगच नव्हता. कारण रावणाने सीताचं अपहरण केलं होतं. त्यावेळेसच रामाने विचार केला असता की आपल्याला सीताचा त्याग करायचा आहे. तसेच रामाने जर सीताचा त्याग केला असता तर राम आणि रावण लढाई झालीच नसती. अशी कितीतरी कारणे. इतकंच काय, ज्या वेळेस सीता आत्मसमर्पण करते जमिनीमध्ये त्यावेळेस राम अक्षरशः वेडे होतात. ते नदीला विचारतात तुम्ही माझी सीता पाहिली होती का. पानांना विचारतात तुम्ही माझी सीता पाहिली होती का. झाडांना, वेलींना विचारतात तुम्ही माझी सीता पाहिली का. आणि जे पृथ्वीवर जे काही समोर त्यांना दिसेल त्यांना विचारतात तुम्ही माझी सीता पाहिली का. अहो, जो मनुष्य आपल्या पत्नीवर इतका प्रेम करतो तो आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो का. ह्या ठिकाणी हा एक प्रश्न आहे. मग पतीने पतीचा त्याग नव्हता केला. लक्षात घ्या, रामाने पती म्हणून पत्नीचा त्याग नव्हता केला तर एका राजाने राणीचा त्याग केला होता असंही एखाद्या वेळेस आपण म्हणू शकतो. कारण राजा कालस्य कारणम, यथा राजा तथा प्रजा. राजाला काही नियम पाळावे लागतात प्रजाला आदर्श घालून देण्यासाठी. आणि असंही हे की रामाने सीतेचा त्याग केला नव्हता तर अत्यंत आदराने ऋषीच्या आश्रमामध्ये सीता मातेला पाठवलं होतं आराम करण्यासाठी. हे अंतिम सत्य आहे. याच्यावर विचारमंथन झालं पाहिजे. आणि असं म्हणतात की आपल्याला धर्म विज्ञानातून समजून घ्यायचा आहे, अंधश्रद्धेतून नाही. कारण धर्माची व्याख्या काय, मानवी जीवनात नैतिक मूल्याची जोपासना करणारा मार्ग म्हणजे धर्म होय. तर प्रभू रामचंद्र हे फार महान होते. जर ते भावासाठी त्याग करू शकतात, मित्रासाठी त्याग करू शकतात, वडिलांसाठी त्याग करू शकतात, आपल्या शत्रूला सुद्धा माफ करू शकतात आणि त्यांचं अंतिम संस्कार शासकीय इंतिमात करू शकतात, काय ते आपल्या पत्नीसाठी न्याय नाही करू शकत.
पत्नीसाठी सुद्धा न्याय करू शकतात. कारण राम एक आदर्श राजा होता. म्हणून तर म्हणतात ना, राम राज्य हवे. जय श्रीराम.